आज आपण करणार आहोत पुरणपोळी. डाळीमध्ये हळद, तेल, पाणी ॲड करून कुकर गॅसवर ठेवायचं. कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. नंतर चेक करायचं. शिट्ट्या झाल्यानंतर चेक करून बघायचं डाळ शिजली का नाही. मऊ अशी शिजली असेल तर ते डाळीमधलं पाणी एक्स्ट्रा असेल ते काढून घ्यायचं. ते पाणी काढल्यानंतर ते कढाईमध्ये कढाई गॅसवर ठेवून कढाईमध्ये डाळ टाकून घ्यायची. डाळ टाकायची झाल्यानंतर गूळ बारीक फोडून घ्यायचा. बारीक फोडून झाल्यानंतर गूळ हा कढाईमध्ये टाकून घ्यायचा. कढाईमध्ये गूळ टाकल्यानंतर हलवून घ्यायचं. त्यामध्ये इलायची पावडर आणि जायफळ पावडर ॲड करायची. ते ॲड झाल्यानंतर हलवून घ्यायचं. त्याला हलवायचं झाल्यानंतर मग असे सुके होईपर्यंत असे छान असं शिजवून घ्यायचं. पुरण चांगलं शिजल्यानंतर चाळणी वाटं बारीक काढून घ्यायचं. ते बारीक वाटून घेतल्यानंतर पुरण मग छान अशी पोळी होते त्याची. पुरण बघा कसं बारीक असं मऊ असं वाटून घेतल्यानंतर उंडा करून घ्यायचा पुरणपोळीचा. तर उंडा झाल्यानंतर तव्यावर पोळी टाकून घ्यायची. बघा अशी भाजू द्यायची खरपूस रंगासारखी, कलर येऊ द्यायचा त्याला. असे पूर्णपणे कडेनी तेल लावायचं. फुटू द्यायची नाही पोळी, हवा जाऊ द्यायची नाही कुठून. त्याला अशी अशी पोळी फुगू द्यायची. पूर्णपणे तेल लावायचं. तेल किंवा तूप तुम्हाला ऑप्शनल आहे. कोण तेल लावतं कोण तूप लावतं. तुम्ही तुमच्या ह्याच्याने करून बघा. नक्की एकदा ट्राय करा अशी पुरणपोळी.